नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पी.बी. गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय सिन्नर, TY BCom, विपणन व्यवस्थापन, पेपर क्रमांक 2, प्रकरण 4, विपणन व्यूहरचना या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत. प्रस्तावना. एखाद्या संस्थेची विपणन व्यूहरचना त्या संस्थेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अरेखित केलेली योजना किंवा साधन असते, जी परिपूर्ण आणि अत्युत्कृष्ट असते. जीवनाचे उद्दिष्ट ही त्या संस्थेला कोठे जावायचे आहे ते सांगतात. अशा प्रकारे विपणनाची व्यूहरचना उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी साधन असते. एखाद्या कंपनीची व्यूहरचना म्हणजे बाजारपेठेतील त्या कंपनीचे स्पर्धात्मक स्थान राखण्याचे धोरण होय. प्रत्येक नियंत्रित करता येणाऱ्या उत्पन्नाच्या वितरण, विकास व किंमत निश्चितीबाबत व्यूहरचना करून व्यवस्थापन त्या धोरणास आकार देते. विपणन व्यूहरचना ज्यावेळेस कंपनीचे आवश्यक अंग असते तेव्हा त्या अतिशय परिणामकारक ठरतात. विपणन व्यूहरचना याचा अर्थ विपणनामध्ये जी काही प्रगती आहे ती प्रगती साध्य करण्यासाठी आखलेला रचनांचा संच म्हणजे व्यूहरचना. एखाद्या संस्थेची जी विपणन व्यूहरचना आहे ही त्या संस्थेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तयार केलेली योजना किंवा साधन असते. ही योजना संस्थेला विपणनाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणत्या मार्गाने जायचे आहे, कोठे जायचे आहे या संदर्भात मार्गदर्शन करत असते. अशा प्रकारची विपणन व्यूहरचना ही विपणनाच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी साधन असते. एखाद्या कंपनीची व्यूहरचना म्हणजे बाजारपेठेतील त्या कंपन्यांचे स्पर्धात्मक स्थान राखण्याचे धोरण असते. प्रत्येक नियंत्रित करता येणाऱ्या उत्पादनाच्या वितरण, विकास व किंमत निश्चिती बाबतीत व्यूहरचना करून व्यवस्थापन त्या धोरणास आकार देताना दिसून येते. विपणन व्यूहरचना ही ज्यावेळी कंपनीच्या व्यूहरचनेचे एक आवश्यक अंग असते तेव्हा अतिशय परिणामकारक दिसून येते. संस्था ग्राहकांबरोबर यशस्वी रीतीने कसे वागेल, संस्थेचे भवितव्य व बाजारपेठेतील संस्थेचे स्पर्धक कोण व कसे आहेत हे सर्व त्या व्यूहरचनेच्या माध्यमातून निश्चित होते. कंपनीचे कार्य व उद्दिष्ट निश्चित होतात. ग्राहक हे कंपनीच्या महसुलाचे उगमस्थान असल्याने विपणन व्यूहरचना विक्रीशी निगडित असते. विपणन व्यूहरचनेतील महत्त्वाचा भाग म्हणजे ही व्यूहरचना कंपनीच्या सर्वसमावेशक ध्येय विषयक निवेदनाची सुसंगत असावी लागते. म्हणजे विपणन व्यूहरचनेच्या माध्यमातून कंपनीची आणि कार्य उद्दिष्ट जे आहे निश्चित केले जातात. ग्राहक हे कंपनीच्या महसुलाचं उगमस्थान आहे, म्हणजेच ग्राहकांच्या माध्यमातूनच कंपनीला जो काही नफा आहे किंवा जो काही सेल्स आहे, विक्री आहे, ही ग्राहकाच्या माध्यमातूनच होताना दिसून येते. म्हणून विपणन व्यूहरचना आखत असताना कंपनीची उद्दिष्ट ही विपणनाच्या व्यूहरचनेबरोबर सुसंगत असतात किंवा तशी सुसंगत बनवण्याचा प्रयत्न विपणन व्यवस्थापनाच्या माध्यमातून केल्या गेल्याचे दिसून येते. यानंतर व्यूहरचनेची संकल्पना आपण बघणार आहोत. व्यूहरचनेची संकल्पना व्यूहात्मक व्यवस्थापनाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी महत्त्वाची आहे.
व्यूहरचनेच्या संकल्पनेमधून जे व्यूहात्मक जे व्यवस्थापन केले जाते, म्हणजेच व्यवस्थापनाच्या माध्यमातून ज्या विभिन्न प्रकारच्या धोरणांची आखणी केली जाते, अशी प्रक्रिया समजून घेण्यास महत्त्वाची आहे. ग्रीक शब्द स्ट्रॅटेग्रॉस यापासून स्ट्रॅटेजी हा शब्द घेतलेला आहे किंवा तयार झालेला आहे आणि त्याचा अर्थ सेनापतीचे कार्य असा होतो. सेनापतीला प्रत्यक्ष दिशा दाखवणे हा सोपा आणि हा सेवा अर्थ नियंत्रणाच्या धोरणापासून भिन्न आहे. म्हणजे जी काही स्ट्रॅटेजी आहे, व्यूहरचना आहे, याची जी संकल्पना जी आहे, सैन्याचा सेनापती ज्या पद्धतीनं आपल्या सैन्याला मार्ग दाखवतो, त्याच पद्धतीनं या सैन्याच्या माध्यमातून जे विभिन्न प्रकारची जी काही रचना जी आहे ही तयार केली जाते आणि समोरचा जो शत्रू जो आहे याच्यावर हल्ला करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं धोरण सैन्याच्या तुकडीच्या माध्यमातून आखण्याचं जे काम आहे हे सैन्य व्यूहरचनेमध्ये केलं जातं आणि ही व्यूहरचना सैन्याला प्रत्यक्ष दिशा दाखवते आणि सेवा अर्थ नियंत्रणाच्या धोरणातून भिन्न आहे. म्हणजे व्यूहरचनेमध्ये सेवा देणं हा त्या ठिकाणी भाग नसतो, तर विशिष्ट प्रकारची स्ट्रॅटेजी आखून विपणनाची धोरणे वृद्धिंगत करण्यासाठी, विपणनाच्या धोरणांना दिशा देण्यासाठी याचा वापर या ठिकाणी केला जातो. पुढील मुद्दा आपला आहे व्यूहरचनेचा अर्थ. अनिश्चित परिस्थितीत एक किंवा अधिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी असलेली उच्चस्तरीय योजना म्हणजे व्यूहरचना होय. व्यूहरचना महत्त्वाची असते कारण उद्दिष्ट साध्य करावयाची साधनसामुग्री मर्यादित असते. ती उच्चस्तरीय व्यवस्थापनाकडून केली जाते व संस्थेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची असते. तिचा संदर्भ हेतू व ध्येय यांच्याशी असतो. त्यांच्या प्राप्तीसाठी योग्य दिशा व्यूहरचनेत असते. व्यूहरचना संस्थेचे कार्य करावयास पाहिजे आणि कंपनीची ध्येय कोणती आहे व ती कशी साध्य करावयाची या प्रश्नांची उत्तरे देते. व्यावसायिक भाषेत रचना यांचा काही निश्चित अर्थ नाही. अनेकदा शब्द ढबळमानाने अनेक गोष्टींकरता वापरला जातात. व्यूहरचना जो शब्द जो आहे, या व्यूहरचना शब्दाचा अर्थ आपण बघतोय अनिश्चित परिस्थितीत एक किंवा अधिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी असलेली उच्चस्तरीय योजना म्हणजे व्यूहरचना होय. म्हणजे व्यूहरचना जी आहे ही व्यूहरचना आखत असताना उच्चस्तरीय जो व्यवस्थापनाचा भाग आहे यामध्ये मॅनेजिंग डायरेक्टर, ज्याला आपण कार्यकारी संचालक असं आपण म्हणतो, त्यानंतर इतर डायरेक्टर, विश्वस्त, त्याचबरोबर कंपनीचे मुख्य व्यवस्थापक आणि त्यांना सल्ला देण्यासाठी असलेली इतर प्रकारची व्यवस्थापकीय रचना, याला आपण उच्चस्तरीय रचना असं आपण म्हणतो किंवा उच्चस्तरीय योजना असं आपण म्हणतो. या उच्चस्तरीय योजना आखण्यासाठी साहजिकच उच्चस्तरीय व्यवस्थापन यामध्ये काम करतं. व्यूहरचना महत्त्वाची असते कारण उद्दिष्ट साध्य करावयाची साधनसामुग्री मर्यादित असते. विपणनाची जी काही उद्दिष्ट साध्य करायची असतात त्यासाठी सामग्री मर्यादित असते. ती उच्चस्तरीय व्यवस्थापनाकडून उपलब्ध करून दिली जाते व संस्थेचे उद्दिष्ट अतिशय महत्त्वाचे असतात. त्यांचा संदर्भ हेतू व ध्येय यांच्याशी त्यांचा संबंध येतो. त्यांच्या प्राप्तीसाठी योग्य दिशा व्यूहरचनेत असते. त्यांची जी प्राप्ती जी आहे किंवा व्यूहरचनेच्या माध्यमातून जी काही प्राप्ती मिळवायची आहे
यासाठीची रचना ही व्यूहरचनेमध्ये तयार केली जाते. व्यूहरचना संस्थेत कार्य करावयास पाहिजे आणि कंपनीची ध्येय कोणती आहेत व ती कशी साध्य करायची या प्रश्नांची उत्तरं देत असते. म्हणजे व्यूहरचना तयार करत असताना कंपनीची कोणती ध्येय आहेत व ती कशा प्रकारे साध्य करायची या प्रश्नांची उत्तरं देत असते. व्यावसायिक भाषेत रचना याचा काही निश्चित अर्थ नाही. व्यावसायिक भाषेने जरी विचार जरी केला, रचना या शब्दाला अर्थ नाही. अनेक शब्द ढोबळ मानाने ह्या अनेक गोष्टींसाठी वापरले जातात. म्हणजे व्यावसायिक व्यूहरचनेच्या माध्यमातून जे काही विपणनाची व्यूहरचना तयार केली जाते यामध्ये तिची उपयोजिता, उचितता, सुप्त शक्ती व व्यवहार्यता यांचं कडक परीक्षण देखील यामध्ये केलं जातं. म्हणजेच अलीकडील जे नवीन व्यवस्थापन उदयास येत आहे त्यांच्यासाठी विपणन व्यूहरचना अतिशय महत्त्वाची आहे. संस्थेच्या यशाकरता ती निर्णायक किंवा प्रशंसनीय सामुग्री आहे आणि त्या माध्यमातून संस्थेला अनिश्चित गोष्टींना तोंड देता यावं, व्यवसायातील संदिग्धता कमी करून भक्कम पाया निर्माण करता यावा, संस्थेच्या संदर्भातील अनेक परिवर्तनीय गोष्टींची मांडणी करता येऊन त्यांच्या आंतरसंबंधांचं जे आकलन जे आहे हे करून घेता येतं. त्याने विचारवंत आणि व्यावसायिक यांना आपले विचार सुव्यवस्थित रीतीने सूत्रबद्ध करता येऊन त्यांचे व्यवहारास उपयोजन करता येते. म्हणजे या माध्यमातून ज्या विभिन्न प्रकारच्या योजना असतात या योजना तयार करत असताना अनिश्चित ज्या गोष्टी असतात यांना तोंड देता येतं. व्यवसायामध्ये जी संदिग्धता जी आहे, ज्याला आपण एका प्रकारे कन्फ्युजन किंवा गोंधळ म्हणूया, हा विपणन व्यूहरचनेच्या माध्यमातून कमी करता येतो आणि एक जो भक्कम जो पाया आहे हा यामध्ये आखता येतो. संस्थेच्या संदर्भामध्ये अनेक परिवर्तनीय ज्या गोष्टी असतात यांची मांडणी देखील या माध्यमातून केली जाते व त्यातील आंतरसंबंधाचं जे आकलन आहे हे करून घेता येतं आणि त्याने विचारवंत आणि व्यावसायिक यांना आपले विचार सुव्यवस्थितपणे सूत्रबद्ध करून त्याचं जे व्यवहारात जे उपयोजन आहे हे यामध्ये केलं जातं. थोडक्यामध्ये व्यूहरचना जी आहे ही विपणनाच्या माध्यमातून विपणनाची धोरणे किंवा ग्राहक मिळवण्यासाठी जी काही व्यूहरचना तयार केली जाते याचा अभ्यास करत असते. यानंतर पुढे व्यूहरचनेची व्याख्या. पहिली व्याख्या आहे एन्सॉफ नावाचे लेखक. व्यूहरचना हा निर्णय घेण्यासाठी एक नियम होय. व्यूहरचना व धोरण यात फरक आहे. धोरण हा एक सर्वसाधारण निर्णय असतो आणि त्याच्या परिस्थितीत तो नेहमी त्याच प्रकारे घेतला जातो. दुसरी व्याख्या आहे अल्फ्रेड डी चँडलर. उद्योगाची दीर्घकालीन उद्दिष्ट निश्चित करणे आणि कृतींचा मार्ग स्वीकारून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी साधने नेमून देणे हा व्यूहरचनेचा अर्थ आहे. केनी ओहम या लेखकाची तिसरी व्याख्या. एखादी कंपनी आपल्या स्पर्धकांपासून आपले वेगळेपण दाखवून देण्याचा ज्या प्रकारे प्रयत्न करते त्याला व्यूहरचना म्हणता येईल. असे करीत असताना ती कंपनी आपल्या सापेक्ष सामर्थ्याचा उपयोग ग्राहकांच्या गरजांचे अधिक चांगले समाधान करण्यासाठी करत असतो. म्हणजे या माध्यमातून ज्या 3 व्याख्या आपण बघितल्या की पहिल्या व्याख्येमध्ये म्हटलंय की व्यूहरचना हा निर्णय घेण्यासाठीचा एक नियम असतो. म्हणजे व्यूहरचना तयार करत असताना किंवा घेण्यासाठी नियमांचा अवलंब केला जातो. व्यूहरचना व धोरण यामध्ये फरक आहे. धोरण हा एक सर्वसाधारण निर्णय असतो. याचाच अर्थ व्यूहरचना हा सर्वसाधारण निर्णय नसून हा एक विशेष निर्णय या ठिकाणी असतो आणि परिस्थितीनुसार जो निर्णय आहे त्या प्रकारे घेतला जातो. दुसऱ्या व्याख्येमध्ये म्हटले की उद्योगांची दीर्घकालीन उद्दिष्ट निश्चित असतात.
म्हणजे उद्योगांची जी दीर्घकालीन उद्दिष्ट निश्चित असतात आणि कृतीचा मार्ग स्वीकारून ही उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी साधने नेमून देणे हा व्यूहरचनेचा अर्थ आहे. म्हणजे व्यवसायाची जी काही दीर्घकालीन उद्दिष्ट आहे ती पूर्ण करण्यासाठी विविध साधनांची नेमणूक करणं हा व्यूहरचनेचा अर्थ आहे. याचाच अर्थ विभिन्न साधन सामुग्रीच्या माध्यमातून जी काही व्यूहरचना जी आहे ही यामध्ये तयार केली जाते. त्यानंतर तिसरी व्याख्या जी आहे, एखादी कंपनी आपल्या स्पर्धकांपासून आपले वेगळेपण दाखवून देण्याचा ज्या प्रकारे प्रयत्न करते त्याला व्यूहरचना म्हणता येईल. असे करीत असताना ती कंपनी आपली सापेक्ष सामर्थ्याचा उपयोग ग्राहकांच्या गरजांचे अधिक चांगले समाधान करण्यासाठी करते. म्हणजे या व्याख्येवरून असे लक्षात येते की जे स्पर्धक आहे या स्पर्धकांपासून आपले वेगळेपण दाखवण्यासाठी कंपन्या व्यूहरचना तयार करत असतात. असे करत असताना ती कंपनी आपल्या सापेक्ष जे सामर्थ्य जे आहे याचा उपयोग करत असते की जेणेकरून जे काही व्यूहरचना तयार केलेली आहे या व्यूहरचनेमध्ये कंपनीची सामर्थ्य जे आहे या सामर्थ्याचा उपयोग करून ग्राहकांच्या गरजांचं अधिक चांगलं समाधान करण्यासाठीचा प्रयत्न यामध्ये केला जातो. म्हणजे विपणन व्यूहरचना ही साहजिकच कंपनीची जी काही दीर्घकालीन उद्दिष्ट असतात, व्यवसायाची जी काही दीर्घकालीन उद्दिष्ट असतात या उद्दिष्टांची परिपूर्ती करण्यासाठी तयार केलेली एक चांगल्या प्रकारची रचना असते. प्रस्तावनेमध्ये बघितल्याप्रमाणे ही जी रचना जी आहे किंवा कंपनीची व्यूहरचना जी आहे ही तयार करण्यासाठी उच्चस्तरीय जी रचना जी आहे किंवा उच्चस्तरीयचे कामगार किंवा कंपनीचे व्यवस्थापक जे काम करतात यांच्या माध्यमातून या व्यूहरचना तयार केल्या जातात. त्याचबरोबर या व्यूहरचनेच्या माध्यमातून जे काही धोरणात्मक निर्णय घेतले जातात ते निर्णय सर्वसाधारण नसून विशेष प्रकारचे निर्णय असतात. जेव्हा विशेष प्रकारचा निर्णय घ्यायचा असतो त्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा अवलंब करून किंवा भागधारकांच्या सर्वसाधारण किंवा विशेष सर्वसाधारण सभा बोलवून त्या संदर्भातील निर्णय घेण्याचा प्रयत्न या सभांच्या माध्यमातून केला जाण्याची शक्यता कंपन्या वापरू शकतात. त्याचबरोबर विपणनाची जे काही दीर्घकालीन उद्दिष्ट आहे ही प्राप्त करण्यासाठी अनेक प्रकारच्या कार्यपद्धतीच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या कृतींच्या माध्यमातून जी विपणनाची जी व्यूहरचना जी आहे ही तयार केली जाते. या विपणन व्यूहरचनेच्या माध्यमातून स्पर्धकांपेक्षा आपली धोरण आपली रचना वेगळी आहे. असं करत असताना कंपनी जी आपलं पूर्ण जे सामर्थ्य आहे हे पणास लावते. याचा उपयोग ग्राहकांच्या ज्या चांगल्या गरजा आहे किंवा ग्राहकांना समाधान निर्माण करून देण्यासाठीचा प्रयत्न विपणन व्यूहरचनेच्या माध्यमातून होत असतो. विपणन व्यूहरचना ही व्यवसायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी संकल्पना आहे. आपण देखील आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक प्रकारच्या रचना आणि व्यूहरचना तयार करत असतो. या रचनेच्या माध्यमातून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला किंवा आपण ज्या ठिकाणी नोकरी व्यवसाय करणार आहोत यांना एक विशिष्ट ठिकाणी नेण्यासाठीचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो की जेणेकरून आपली जी जीवन कार्य नियोजन आहे किंवा आपला जो करिअर प्लॅनिंग जो आहे हा चांगल्या प्रकारे सुव्यवस्थित पद्धतीने बांधला जावा. यासाठीचा प्रयत्न विपणन व्यूहरचनेच्या माध्यमातून जसा व्यवसाय संस्था करत असतात तसा दैनंदिन जीवनामध्ये देखील हा प्रयत्न प्रत्येक व्यक्ती व संस्थेच्या माध्यमातून केला गेल्याची अनेक उदाहरणं आपल्याला बघता येईल. विपणन व्यूहरचना याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. तसेच विपणन व्यूहरचना याची व्याख्या आपण बघितली. यानंतर जो पुढील जो भाग आहे तो आपण पुढील लेक्चरला कंटिन्यू करणार आहोत. विद्यार्थ्यांनी लेक्चर व्यवस्थित
ऐकायचे आहेत व काही प्रश्न असल्यास व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून संवाद साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करायचा आहे. हे लेक्चर या ठिकाणी संपलेलं आहे. धन्यवाद.